मी इकडं ह्या क्षेत्रात काम करायचं म्हणजे आमच्या घरात कुणालाच गंध नव्हता. बरोबर आहे. आमच्या घरात आहे ना सरळ माळकरी वातावरण. हं, हं. माझे वडील विणेकरी, बरं. पंढरपूरची वारी करणारे हां, हां, हां. आणि मला 5 बहिणी आणि त्यांच्यावरती मी 6वा जन्माला आलेलो. त्यामुळं मी लाडका सगळ्यांचा घरातला. बरोबर त्यामुळे आहे. आता काही संबंध नव्हता. 1ली-दुसरी पासून 10वी-12वी पर्यंत कसं तरी गेलो. पण हं, हं. कुठेतरी आहे ना, आपण पिक्चर बघायचो. त्या पिक्चरमधून आहे ना, असं वाटायचं की यार आपण पण असं काहीतरी केलं पाहिजे. आपण पण असं टीव्हीवरती म्हणजे टीव्हीवर दिसण्याचं आकर्षण होतं बरोबर आणि आहे. ते फक्त त्या आकर्षणापायी मी इकडे आलेलो. बाकी मी काही आपल्याला माहीत नव्हतं. अभिनय काय असतो, काय असतं, काही कल्पना नव्हती. बरोबर आहे. ते भिवरीमध्ये तुमची शेतीवाडी आहे. हो. तर पारंपरिक व्यवसाय शेती तुमचा सगळा. अ, तुला सांगायचं तर माझा मुख्य व्यवसाय शेती आहे. हं, हं, हं. बाकी मग हॉटेल म्हण किंवा हे म्हणे सगळं सपोर्टेड आहे मला. बरोबर आहे. पण माझा मुख्य व्यवसाय शेती. माझ्या शेतीवरती सगळी माझी उपजीविका चालते. तर मी ज्यावेळेस आहे ना 12वी सासवडला वाघेरे महाविद्यालयात होतो हं. आणि तिथे असताना डी फार्मसी कॉलेज आहे आपल्या वाघेरे हो. महाविद्यालयात सासवडला. आहे. तर तिथे प्रतीक्षाताई लोणकर आणि प्रदीप पटवर्धन आले होते. 1 दिवसाचं त्यांचं वर्कशॉप होतं त्या फार्मसीच्या मुलांसाठी. बरं. आणि मी त्यावेळेस व्होकेशनलला होतो वाघेरेला शेजारची बिल्डिंग. अच्छा. तिकडे होतो ना आणि मला आमचे जे लांडगे मास्तर होते ते मला बोलले, "विठ्ठल अरे तुला आवड आहे, तू असे आवाज काढतो, मिमिक्री करतो." कारण मी दादा कोंडके किंवा असे सगळ्यांचे नाही का नाना पाटेकर असे सगळे त्या काळात जॉनी राऊत नावाचा एक माणूस मिमिक्री करायचा. त्याचे कॅसेट खूप प्रसिद्ध आहे. चालायचं. त्यामुळे मी आपलं राहिलं हे आपलं हे करायचो आणि ते सरांना आमच्या आवडायचं. "अरे हां, कर, 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 कर" किंवा ते हे असं सगळं होतं. त्यावेळी काही येत नव्हतं, कळत नव्हतं. पण काहीतरी करतोय हे आणि शिक्षकांनी ते हेरलं होतं माझ्या, की हा हां. काहीतरी करतो, तर ह्याला थोडंसं हे करावं. तर ही 3 माणसं तिथं आली होती. त्यावेळेस प्रत्यक्षाताईंची दामिनी सीरियल खूप जोरात चालू हो. होती. सह्याद्री वाणीवर. हो. तर मग मी तिकडे गेलो आणि त्या मुलांच्यात मी बसलो आणि त्यांचं ते 1 दिवसाचं अख्खं वर्कशॉप मी बघितलं. हं, हं. पण तिथं काय झालं, की ताईंनी किंवा प्रदीपदादांनी काय केलं होतं, की सगळ्यांना एक टास्क दिलं होतं, की तुमच्या पाठीमागं कुत्रं लागलंय. तुम्ही पुढे पळताय आणि पळता, पळता, पळता तुम्हाला दगड उचलायचा आहे आणि त्या कुत्र्याला मारायचं जेणेकरून ते कुत्रं तुमच्यापर्यंत येणार नाही. बरोबर आहे. आता प्रत्येक जण जायचं असं ते तिघ जण असे समोर बसलेले आणि हां. आम्ही खाली बसलेलो. होतो. ते हां, तू ये रे, तू ये रे, असं सगळे जायचे आणि त्या प्रत्येक जण जायचा हवेतून दगड उचलायचा. हां. प्रत्येक जण जायचा असं नाही का, म्हणजे पळतोय, इथंच दगड उचलायचा, मारला दगड. मारायचं. इथंच दगड उचलायचा, मारला. आयला म्हणलं हवेत दगड कसा असेल ना, दगड तो खाली असतो ना, जमिनीवरती असणार ना. मग मी मी गेलो. गेल्याच्या नंतर मी पळतोय ते करायचं होतं ते सगळं केलं. हं, हं. प्रॉपर खाली वाकलो आणि एक वजन असतं दगडाला, एक आकार बरोबर आहे. असतो. हां, हां. तर तो फक्त असा घेतला आणि एवढंच करून असा मारला. हं. सगळं झाल्याच्या नंतर मला प्रदीप दादांनी आणि ताईंनी बोलवलं बाजूला, की "इकडे." हं, हं, हं. म्हणले, "काय करत होता?" म्हणलं, "नाही, मी असं-असं शिकतोय." "बरं. तुला ह्यातलं माहिती आहे म्हणजे ज्ञान आहे. हां. तू प्रॉपर खाली वाकलास आणि तू दगड मारलास. तर हे तू मुंबईला ये. हं, हं. तुला मुंबईला खूप कामं मिळतील." हां. आणि अशा पद्धतीने सगळं झालं. मग ते कुठेतरी एक किडा म्हणतो ना, तो हां. डोक्यात गेला, की "अरे, मुंबई आणि असं." बरोबर. आणि मग मी मुंबईला प्रयत्न केला 1998 साली मुंबईला जाऊन खूप, पण काही झालं नाही. खरं बरोबर. तर पण ते तिथे एक किडा चावला अभिनयाचा आणि आपण करू शकतो असा एक आपल्याला हे आला हं, हं. आणि मी मुंबईला गेलो. मुंबईला खूप ठिकाणी फिरलो. म्हणजे त्या काळात नवा काळ पेपर आत्ताही आहे मुंबईमध्ये. हां. तर त्याला जाहिरात आहे, कलाकार पाहिजे. मग मी ते खालचा नंबर घ्यायचो. त्या पीसीवरती जायचं. त्याच्यावरती ते ₹1 ₹2 काही कॉइन असतं ते टाकायचं आणि हॅलो, हाँ नमस्कार मैं विठ्ठल कटके बात कर रहा हूँ. आपसे आपका ये ॲड आया था हां. ऐसा-तसा. मग ते हां, आइये. असं सगळं आणि मग मी जायचो. पण तिथं काही घंटा घडलं नाही. मी खरं सांगतो. बरोबर. काही घडलं नाही. फक्त जायचं. हं. तिथं हे अशी 200 पोरं बसलेले आहेत. त्याच्यात आपण कुठं असं हेच कळायचं नाही. पण हे सगळं केलं. काही जमलं नाही पुढं. हं, मग हं. परत 98 99 2000 सालापर्यंत मुंबईमधून परत म्हणले हे आपलं काम नाही. हं, हं. आपलं परत गावाकडे चला. गावाकडे आलो. शेतीला परत आपलं जे काय होतं ते कॉलेज, शेती असं तसं सगळं. तो पण शिक्षणाला खरं सांगायचं तर 12वी मध्ये रामराम ठोकला ठोकलेला होता. होता. म्हणजे मी 12वीत कशी झाले हे जर ऐकतील म्हणजे तुला सांगतो मी 12वीची परीक्षा 2-3 दिवसावर हं, हं, हं. आणि 3-4 दिवस आधी का कुणास ठाऊक डोक्यात आलं ते मला माहीत नाही, की नाही, हे शिक्षण काय होते नाही आपल्याला मुंबईला जायचं आणि मी गरीब फुल अशा थापा-बिपा मारून नाही, आपलं शिक्षण नाही अण्णा म्हणजे मी वडिलांना अण्णा म्हणतो होतो. हां. अण्णा असं आहे, तसं आहे. बरोबर. मी मुंबईला जाणार, मी हे करणार आणि आमच्या बहिणीचा गाळा मार्केटला गाळा आहे वाशीला.
हे करतो ते करतो असं करून फुल मुंबईला. बरं वडील आड्यान त्यामुळे त्यांनाही तेवढं काय फक्त त्या शिक्षणाचं हे नव्हतं, पण ते सांगायचे की बाबा तू शिक्षण कर. कारण शेवटी काय आहे ना, की शिक्षण खूप महत्वाचं आहे. म्हणजे मी खरंच सांगतो आवर्जून, की मला आत्ता त्या गोष्टीची जाणीव होते प्रकर्षाने, की जर माझं ग्रॅज्युएशन झालं असतं, मी चांगलं शिक्षण घेतलं असतं, तर आज जो मला प्रॉब्लेम फेस करायला लागतो बोलण्याचा, म्हणजे भले ती आपली भाषा नाहीये इंग्लिश, पण जेव्हा समोरचा माणूस आहे ना, हाऊ आर यू आणि असं काय बोलत असतो, तर मी फक्त अच्छा हां का? बरं, बरं, बरं. मग आणि मी त्यातलं काही 1-2 शब्द कळले, तर आता ऐकून थोडंफार येतं नाही असं नाही, पण त्यातले 1-2 शब्द कळाले, तर त्याला उत्तर द्यायचं नाही, तर बाबा मराठीत बोल ना. आणि इथून पण सुरुवात होती कधी-कधी. बरोबर. तर ते शिक्षण खूप महत्वाचं आहे. मग मी ते बऱ्याच गोष्टी काढल्या. परत मी आता तो प्रॉब्लेम खरं तर फेस करतो. पण मी पुन्हा आलो, मी घरी परत आलो. गावाकडे आला. गावाकडे आलो आणि पुन्हा प्रॉपर शेतीला सुरुवात केली. मग पेरूची बाग लाव, हं. अ, अंजिराची बाग लाव, सीताफळ लाव, असं सगळं लावलं प्रॉपर नियोजनाने. कारण मला आवड, मी दुसऱ्याच्या हाताखाली काम करू शकत नाही ह्याची मला जाणीव झाली होती, की कारण मी नोकरी करणार नाही हे मी पहिलंच ठरवलेलं होतं. बरोबर आहे. बरोबर. आणि महत्वाचा मुद्दा संदीप सांगायचा आहे तुला, की ज्यावेळेस आपण गावाकडनं येतो ना ह्या अभिनय क्षेत्रामध्ये काम हो, करायला, हो, हो. त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेव, की मला माझ्या वडिलांना इतका त्रास झालाय. मला आत्ता ते खरंच सांगितलं पाहिजे, ते आत्ता गरज आहे सांगणं त्याची, की एक तर खेडेगाव आणि अरे माझ्या अण्णांना म्हणजे, "यार काय तुझा पोरगा काय करतो ते? कुठं जातो? काय करतो? ते आपलं काम आहे का? हां? हं, ते हं. आपल्याला आपल्यासारख्यांचं काम नाही ते आणि काय आणि ते तुझ्या पोराला घेणार आहेत का तिथं टीव्हीत काम करायला?" बरोबर. कारण ती मालिका-बिलिका काही शब्दाचा काही संबंध नव्हता. टीव्हीत काम करायला घेणार आहेत का? कुठं काय असं तसं. हं, फक्त अण्णांचा विश्वास होता माझ्यावरती, की जर तू म्हणतोय, तर तू करणार. हं, आणि त्यांचा विश्वास शेवटपर्यंत फक्त त्यांनी एक मला सांगितलं होतं, हं. की जिथं तू काम करतोय तिथलं, कारण आपल्या ह्या फिल्म म्हणा, सीरियल म्हणा, नाटक म्हणा ह्याच्याविषयी ना खूप निगेटिव्ह आणि चुकीच्या गोष्टी आत्ता सांगितल्या जातात, की हं. म्हणजे मुला-मुलींच्या म्हणा किंवा हे तुम्ही बरोबर आता आहे. सगळे जाणता खरं तर. हं, फक्त त्यांनी हे सांगितलं होतं, की "बघ बाबा, तू जातोयस तिकडं, फक्त तुझ्या कुठल्याही कृत्याने, वागण्याने हं. मला गावात मान खाली आणायला लागली नाही पाहिजे. एवढं फक्त सांभाळ, बाकी काही नाही." आणि मी ते खरं सांगतो आजपर्यंत जपलंय प्रकर्षाने. 20-22 वर्ष झालं मी काम करतोय.